ट्रम्प यांनी 48 तासांच्या धमकीला आता इराणनं सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। वीज, इंटरनेट आणि पाणी अशी तिहेरी वार करण्याची इराणनं आता धमकी दिली आहे, तयारी दर्शवलेली आहे। इराण जगाच्या इंटरनेट केबल तोडणार का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। उद्या इंटरनेट चालणार की नाही हे इराण ठरवणार आहे। ऊर्जा प्रकल्प देखील उद्ध्वस्त करण्याची इराणनं धमकी दिलेली आहे। जलशुद्धीकरण प्रकल्पावरही इराणनं हल्ल्याची तयारी दर्शवलेली आहे। हल्ला झाल्यास प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही अशाही समजते, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत। ढगे सर, आपल्याला माहिती आहे ट्रम्प यांनी धमकी दिलेली होती, आता त्यावर इराणचं हे प्रत्युत्तर बघायला मिळत आहे। नक्कीच अशी आशा करूया की ट्रम्पची ही फक्त धमकीच आहे आणि बऱ्याच वेळेस ते धमकी काही देतात आणि त्या ठिकाणी कृती त्यांची दुसरीच असते। माझ्या मते ही धमकीच त्या ठिकाणी ठरावी आणि जर हे ऍक्शन मध्ये आलं तर पहिली गोष्ट 48 तासानंतर त्यांचं म्हणणं आहे की इराणमधले जे पॉवर प्रोजेक्ट आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करू, म्हणजेच त्यांचं सगळं इलेक्ट्रिसिटीचं नेटवर्क हे उद्ध्वस्त करू आणि पुन्हा इराणला पूर्ववत पदावर येण्यासाठी कित्येक दशकांचा कालावधी त्या ठिकाणी लावू शकतो। पण अशा प्रकारचे जर हल्ले त्या ठिकाणी केले तर इराणही शांत बसणार नाही आणि मुळात अमेरिकेचा आणि त्यातल्या त्यात पाश्चिमात्य देशांचं मर्मस्थान जे आहे त्यावर तो अटॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि इथे येईल अर्थव्यवस्था, म्हणजे मुख्यतः अरब राष्ट्रांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे तेलाचे साठे आहेत त्यावर अटॅक करणार। दुसरं, जी अरब राष्ट्र जी आहेत, जी अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत, त्यांची डिसलायनेशन प्लांट। दुर्दैवानं या सगळ्या देशांमध्ये पिण्याचं पाणी, गोड पाणी जर त्यांना पाहिजे असेल तर त्यासाठी डिसलायनेशन प्लांट हे समुद्राचं खारं पाणी जे आहे प्युरिफाय करून ते गोड पाणी पिण्यासाठी त्यांना ते वापरावं लागतं। या डिसलायनेशन प्लांटवर ते हल्ला त्या ठिकाणी करणार। आणि सर्वात महत्वाचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, या समुद्राच्या खालून जाणाऱ्या ज्या सबसी केबल्स आहेत, ऑप्टिक फायबरचं जे नेटवर्क आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचा जो आहे इराणची अशा प्रकारची धमकी आहे। त्याचबरोबर UAE मध्ये, सौदीमध्ये आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा क्लाउड सेंटर्स आहेत त्या डेटा सेंटर्सवर सुद्धा हल्ला करण्याचा एक प्रकारे जी आहे ती धमकी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि जर खरोखरच हे असं झालं तर जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, एका बाजूला पॉवर, वीज त्या ठिकाणी जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मी म्हणेल की 21व्या शतकातलं अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्यासोबत चौथी महत्वाची गरज म्हणजे इंटरनेट, ते इंटरनेट सुद्धा बाधित होणार आहे। आणि जर असं इंटरनेट बाधित झालं तर फक्त जे आहे ते एंटरटेनमेंट पुरतं इंटरनेट त्या ठिकाणी नाही, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यातल्या त्यात जे ग्लोबल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्याला आपण स्विफ्ट म्हणतो, इंटर बँक ट्रान्सफर करण्यासाठी जे स्विफ्ट ट्रान्झॅक्शन्स असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित होतील। शेअर मार्केटचे व्यवहार जे आहेत ते बाधित होतील। नक्कीच खूप मोठा असा विध्वंस मी म्हणेल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे होईल। पण पुन्हा जशी सुरुवातच मी त्या ठिकाणी केली होती अशी अपेक्षा करूया की ही फक्त धमकीच आहे आणि प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजूनं हे उतरणार नाही। हो ढगे सर, खरं तर बघायला गेलं वीज, इंटरनेट आणि पाणी या खरं तर माणसाच्या महत्त्वाच्या अशा गरजा आहेत। आणि समजा आता इराणनं धमकी दिलेली आहे तिहेरी वार करण्याची, तसं झालंच नेमके काय पडसाद उमटू शकतात संपूर्ण जगतावर? सर्वात पहिल्यांदा तर जे आहे अरब राष्ट्र जी आहेत त्या अरब राष्ट्रांच्या जनतेच्या जे आहे जीवन मरणाविषयीच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील। कारण जर जलच नसेल, पाणीच नसेल पिण्यासाठी आणि त्या देशांमध्ये जे आहे डिसलायनेशन प्लांट ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे आणि अशा डिसलायनेशन प्लांटवर जर हल्ला केला, ते उद्ध्वस्त त्या ठिकाणी केले तर पाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या तिथे निर्माण होऊ शकते। दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळे डिसलायनेशन प्लांट जे आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतात, त्याला प्रचंड प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट खर्च करावा लागतो, म्हणजे येणारी कित्येक वर्ष लागतील, प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करावा लागेल हे डिसलायनेशन प्लांट पुन्हा त्या ठिकाणी उभारण्यासाठी। आणि दुसऱ्या बाजूला मग इराण सुद्धा जर त्यांना रिस्पॉन्ड त्या ठिकाणी केलं तर जसं सगळ्यात महत्वाचं आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यामध्ये अंडरसी केबल्स आहेत, त्याचबरोबर क्लाउड सेंटर्स आहेत, जसं अमेझॉनचं क्लाउड सेंटर आहे, गुगल क्लाउड सेंटर आहे, तर हे क्लाउड सेंटर्स, डेटा सेंटर्स हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणं, अंडरसी केबल्स उद्ध्वस्त करणं आणि त्याच्या माध्यमातून जगामध्ये मुख्यतः भारतासारख्या देशाचा युरोपशी जो काही कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहे ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी बाधित होईल। शेअर मार्केटसाठी जे आहे फास्ट इंटरनेट स्पीड त्या ठिकाणी लागते, ती त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे शेअर मार्केटचे जे व्यवहार ते अफेक्ट होतील। जसं मी सांगितलं इंटर बँक ट्रान्सफर असेल, स्विफ्ट ट्रान्झॅक्शन्स असतील आणि मुळातच आज जे आहे इंटरनेटच्या माध्यमातून सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती एकमेकांशी त्या ठिकाणी जोडली गेलेली असते, त्यावर सुद्धा त्या ठिकाणी विपरीत परिणाम होईल। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे तेलाचे साठे आहेत, मुळात या अरब राष्ट्रांचं अर्थव्यवस्थेचं जर मर्मस्थान काही असेल, खरा जर कणा काही असेल तर ते म्हणजे या ऑइल रिफायनरीज आणि या ऑइल रिफायनरीजला जबरदस्त टार्गेट करण्याचा प्रयत्न इराण त्या ठिकाणी करेल।
इव्हन मागच्या 3 आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर या 9 देशांमधल्या 37 वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल फॅसिलिटीजवर, थोडक्यात एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर जो आहे हल्ला त्या ठिकाणी दोन्ही बाजूने झालेले आहेत, हल्ले आणि प्रतिहल्ले, आणि त्याच्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढतायत. आणि खरोखरच या सगळ्या गोष्टी जर झाल्या, इंटरनेट, पाणी आणि ऑइल फॅसिलिटीज यावर हल्ले प्रतिहल्ले जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी झाले तर मग जगाच्या स्तरावर काय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील, आणि मी म्हणेल की सगळ्याच देशांच्या जीवनमानावर सुद्धा जो आहे याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होईल. हो. ढगे सर, आता इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे ट्रम्प यांच्या धमकीला. आता ढगे सर, तुम्ही असं सोबत राहा, अजून एका बातमीची अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संदर्भात ट्रम्प यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिलेला आहे. महत्वाची ही अपडेट आपण बघू शकतोय. अमेरिकेचा इराणच्या प्रमुख वीज प्रकल्पांवर हल्ल्याचा इशारा आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याची धमकी मिळाली आहे. अमेरिकेच्या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात चिंता सुद्धा चांगलीच वाढलेली आहे. तर इराणनं इस्रायलच्या परमाणु ठिकाणांवर सुद्धा हल्ला केलेला आहे. इराणने डिमोना आणि अराद शहरावर मोठा मिसाईल हल्ला केलेला आहे. डिमोना शहर इस्रायलच्या प्रमुख परमाणु संशोधन केंद्राचं ठिकाण आहे. डिमोना शहरावरील हल्ल्यात किमान 150 जण जखमी झाल्याची माहिती आहे. डिमोना परिसरातील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सुरक्षा सुद्धा कडक करण्यात आली आहे. शाळा बंद आहेत. 50 लोकांच्या एकत्र येण्यावर डिमोना शहरामध्ये बंदी सुद्धा असेल. पश्चिम आशियामधला संघर्ष आणखी गंभीर होण्याची भीती आहे. इराणकडून आणखी मोठ्या हल्ल्याची भीती सुद्धा, धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर पुन्हा एकदा मी सतीश ढगे सरांकडे जाते. ढगे सर, खरं तर महत्वाचं, आता आपण जे मागील काही दिवसांचे हल्ले बघतोय, तर इराणनं इस्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ले करायला सुरुवात केलेले आहेत. याचे नेमके पडसाद आता कशा प्रकारे उमटू शकतात? काय परिस्थिती उद्भवू शकते? नक्कीच ही अत्यंत महत्वाची घटना आहे या सगळ्या संघर्षामधली. मुळात असा आरोप इराणनं केला होता की इस्रायलनं इराणच्या नतांज न्यूक्लिअर फॅसिलिटीवर आणि त्यातल्या त्यात त्यांचं जे युरेनियम संवर्धन केंद्र आहे त्यावर हल्ला केला होता, आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून, त्याचा बदला म्हणून इराणनं सुद्धा जे आहे इस्रायलच्या या दिमोना या शहरावर, त्याचबरोबर अरद या शहरावर जे आहे त्या ठिकाणी हल्ला केला, जिथे त्यांचं न्यूक्लिअर रिसर्च सेंटर आहे. आता या घटनेचं खूप सारं महत्व आहे. पॉईंट नंबर 1, जर खरोखरच इराण अत्यंत महत्वाच्या अशा या दिमोना शहरापर्यंत जाऊन हल्ला करण्यापर्यंत जर इराणची मजल त्या ठिकाणी जाऊ शकत असेल तर याचाच अर्थ इस्रायलकडे असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टमला भेदून, त्यांच्या आयर्न डोमला भेदून तिथपर्यंत इराण जात आहे. म्हणजे इराणला हलक्यामध्ये घेणं त्या ठिकाणी चालणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, न्यूक्लिअर फॅसिलिटीजला टार्गेट करणं, याचाच अर्थ त्याच्या माध्यमातून रेडिएशन लीक आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स जे त्या ठिकाणी येतात. पण लकीली आतापर्यंत या दोन्ही हल्ल्यांमध्ये जे आहेत IAEA कडून ज्या काही आपल्याला इनपुट्स आलेले आहेत त्याच्यामुळे कुठेही रेडिएशन लीक झालं नाही, हे आतापर्यंत त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी जनता म्हणून आपल्यासाठी ही काळजीची बाब आहे, कारण दिमोना शहर जे इस्रायल मधलं आहे ते लिटल इंडिया म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. यासाठी, कारण त्या दिमोना शहराची जी टोटल पॉप्युलेशन आहे त्या टोटल पॉप्युलेशनच्या ऑलमोस्ट 30% लोकसंख्या, साधारणतः 7,500 लोक हे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, ते मराठी भाषा त्या ठिकाणी बोलतात. दिमोना शहराच्या रस्त्यावर जर आपण त्या ठिकाणी गेलो तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला जे आहे संवाद होताना त्या ठिकाणी दिसेल. मग खरोखरच या मराठी जनतेला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत का? त्यामध्ये कोणाचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे का? ही सुद्धा जे आहे आपल्यासाठी काळजीची बाब त्या ठिकाणी, म्हणजे भारताच्याही दृष्टिकोनातून काळजीची बाब आहे. न्यूक्लिअर रिसर्च सेंटर त्या ठिकाणी आहे, त्यावर हल्ला होणं, रेडिएशन लीक, या पॉईंट ऑफ व्ह्यू काळजीची बाब आहे. आणि माझ्या मते एस्केलेशन, या युद्धाचा भडका किती मोठ्या प्रमाणावर वाढतोय की आता इराण जो आहे त्याला हलक्यात घेणं चालणार नाही. तो लिटरली इस्रायलच्या सगळ्या एअर डिफेन्स सिस्टमला भेदून न्यूक्लिअर रिसर्च सेंटरला सुद्धा त्या ठिकाणी टार्गेट करू शकतो. तब्बल 4,000 किलोमीटर दूर असणाऱ्या दिएगो गार्शिया या अमेरिका आणि UK, युनायटेड किंगडमच्या मिलिटरी बेसला टार्गेट जर करू शकत असेल तर तो युरोपला सुद्धा टार्गेट करू शकतो. अशा प्रकारचे सगळे इंडिकेशन्स इराणकडून मिळत आहेत. म्हणून जर खरोखरच हे अशाच प्रकारे पुढे चालू राहिलं तर या युद्धाचा भडका खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि इराण इज ऑन रिव्हेंज वॉर, बदल्याचं युद्ध किंवा बदल्याची एक प्रकारे जी आहे रणनीती त्या ठिकाणी, आणि त्यामध्ये फार मोठा विध्वंस हा अरब राष्ट्रांचा होतोय आणि पर्यायानं जे आहे जगाचा त्या ठिकाणी होतोय. हेच या सगळ्या घटनांवरून आपल्याला लक्षात येत आहे. हो, नक्कीच ढगे सर, खरं तर याचे जागतिक परिणाम सुद्धा अधिक गडद दिसू शकतात असं तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्पष्ट होत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आता हे युद्ध आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. इराणकडून आणखी मोठ्या हल्ल्यांची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे.
परमाणु संशोधन केंद्राचं ठिकाण डिमोना शहर इराणनं हल्ला केलेला आहे इस्रायलच्या, आणि त्यामुळे डिमोना शहरावरील हल्ल्यात किमान 150 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. इराणनं 24 तासात सौदी अरेबियावर 60 ड्रोन डागल्याचं समजतंय. सौदी अरेबियानं इराणचे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केलेत. आतापर्यंत बहुतेक ड्रोन सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांताला लक्ष्य करतायत. हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण देशाच्या बहुतेक ऊर्जा सुविधा जसं की तेल प्रक्रिया प्रकल्प आणि निर्यात टर्मिनल तिथेच आहेत. इराणनं 24 तासात सौदी अरेबियाचे हे ड्रोन नष्ट केलेले आहेत. सौदी अरेबियानं इराणचे सगळे ड्रोन हवेतच नष्ट केल्याची माहिती आहे.